आहेत. कोणत्याही स्पर्धेला ना चार चांदण्या लावण्याचं काम नक्कीच या अशा वाहिन्या करत असतात आणि या स्पर्धेमध्ये हीच वाहिनी आज पूर्णपणे कार्यरत आहे. तर टँगो आणि सनी ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गेली आणि गोलंदाजी करण्यासाठी गौरव स्ट्रायकर यांचा पहिलाच बॉल. यावेळेला पहिलाच बॉल ऑन साइडला इनफिल्डच्या अगदी जवळून काढला गेला. खूपच वेगाने बॅकवर्ड स्क्वेअर लेगला थांबू शकत नाही. 3 टप्पे घेतल्यानंतर पहिल्याच बॉलवरती आगात दमदार बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा रेषे पार हा चौकार. चांगलं क्षेत्ररक्षण झालं. एकच धावसंख्या नक्कीच मिळेल तोपर्यंत स्ट्राईक इथनं रोटेट करत असताना दोन फलंदाज टँगो आणि संकेत हे आघाडीचे नक्कीच फलंदाज आहेत. स्ट्रायकर एंडवरती सनी माफ करा कारण टँगो स्ट्रायकर एंडवरती होते. त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला. त्याच्यानंतर ही सिंगल आली. 2 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत गौरव यांचे आणि धावसंख्या 5 त्यांनी नक्कीच खर्च केल्यात. 4 षटकांची ही मॅच आहे कारण आयोजकांच्या सूचनेनुसार पहिला जो सत्र होतो तो 5 षटकांचा होता. त्याच्यानंतर 4 षटकांची मॅच. यावेळेला फटका चांगल्या बॅटच्या रिदम मध्ये हा बॉल स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून खूपच वेगाने डीप स्क्वेअर लेगला फिल्डिंग होईल का पण तो 2 टप्पे घेतल्यानंतर चेंडूला अडवू शकत नाही आणि चेंडू स्क्वेअर लेग सीमा रेषे पार या षटकामधला हा दुसरा चौकार. दिशा दिली गेली आणि स्क्वेअर लेग झोन कव्हर करत असताना हा दुसरा चौकार नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 9. पहिल्या षटकामध्ये थोडासा गौरव मागला ठरला जातोय. यावेळेला फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न बॅटचा स्पर्श टीम करेल हर्ष आणि या सीट इज आउट. बॅटचं हलकंसं चुंबन होतं परंतु पंचांचा इशाराची वाट पाहिली नाही फलंदाजाने. स्वतःचे खेळाडू दाखवत असताना 9 आकड्यावरती पहिला गडी बाद. डिफेन्सिव्ह पद्धतीने डिफेन्स केल्या होत्या. त्या अर्थाने दुसरी मॅच त्यांच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे कारण आपला दर्जा जर दाखवायचा असेल तर ज्या लेंथवरती त्यांची गोलंदाजी आहे ना तीच लेंथवरती गोलंदाजी त्यांना ठेवावी लागेल. पहिल्या षटकामध्ये ना गौरवने मागच्या मॅचमध्ये खूप चांगल्या प्रकारे उल्लेखनीय कामगिरी केली होती. जास्त धावसंख्या जरूर खर्च झाल्या होत्या परंतु त्याने ना महत्त्वाचे 2 बली घेतले होते. परंतु या मॅचमध्ये तीच स्ट्रेंथ ती स्ट्रॅटेजी त्या ठिकाणी गौरवच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते आणि 9 धावसंख्या नक्कीच खर्च करत असताना एक महत्त्वाचा गडी नक्कीच त्यांनी कॅरी केला गेलाय म्हणजे सनीला नक्कीच त्यांनी बाद केलंय. 4 चेंडूंना या षटकामधले समाप्त झाल्यात. 4 षटकांची मॅच धावसंख्या 9 खर्च केले आणि त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर सनी यांची विकेट आपल्या खात्यामध्ये त्यांनी जोडली सुद्धा गेले. चांगला कमबॅक राहिलाय कारण 2 चौकार आले होते. असं वाटलं होतं की मागडा नक्कीच गौरव थोडा तडेल परंतु इथनं कमबॅक केला गेला गौरवने. अकुट टप्प्याचा बॉल पूल केला. आपण पूल करत असताना मिड विकेटला फिल्डर झेल घेतील का परंतु त्याच्या हाताला चाटून बॉल जाईल मिड विकेट सीमा रेषे पार हा षटकार. ती थोडीशी पडताळणी करणं कठीण आहे. असे हा काउकॉर्नरच्या दिशेने षटकार होता. यावेळेला फुल लेंथ खोदून काढण्याचा प्रयत्न पहा आता इन्व्हाइट केलं होतं. शेवटचा बॉल गती चांगली होती, लेन चांगली होती. या टप्प्यावरती काहीशे मागचे बॉल जर पाहिले असते ना तर कदाचित धावसंख्या कमी बनल्या असता कारण एक चौकार आला त्याच्यावरती अखूट टप्प्याचा बॉल होता तर प्रत्युत्तर चौकारात आलं. त्याच्यानंतर ऑफस्टिकवरचा एक बॉल होता त्याला खोदून काढलं गेलं इनफिल्डच्या वरून तो एक चौकार आला. म्हणजे या षटकामध्ये 2 चौकार आले आणि हा षटकार जर पाहिला गेला ना तर अगदी ओपीच बॉल होता. त्याला बघितलं गेलं तर दिशा दिली गेली काऊ कॉर्नरच्या दरम्यान आणि एक षटकार आला. म्हणजे पहिल्या षटकाची संपन्नता झाली आहे. पहिल्या षटकामध्ये धावसंख्या 15 आला जिथे होते गौरव त्यांनी गडी बाद केला गेला आणि इम्पॉर्टंट या मॅच मध्ये ना गौरवची गोलंदाजी होती
कारण पहिल्या जर मॅचमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर गौरवचे 2 षटक होते, त्या 2 षटकामध्ये खूप चांगल्या प्रकारे कमबॅक केला होता आणि गोलंदाजीच्या जोरावरतीच ही खरवई टीम पुढे सरकली होती. परंतु या मॅचमध्ये ना पहिला स्ट्रायकर एंडचा जो गोलंदाज आहे ना तो मागडा ठरलाय, म्हणजे 15 धावसंख्या त्यांनी खर्च केल्यात. म्हणजे येणाऱ्या 18 बॉलमध्ये ना एक चांगल्या परिस्थितीमध्ये टीम संभाजीनगर कुळगावला जायचं असेल ना तर इथनं आता बॅटचा पेस जो पहिल्या षटकामध्ये खुला गेलाय ना तशाच प्रकारे खुला करावा लागेल. कारण जर पाहिलं गेलं तर सनी एक चौकार त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिला, त्याला लगेच शमवायचं काम केलं गौरव याने. परंतु टँगो आणि सुधीर नक्कीच ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, ज्या सुधीरच्या बॅटमध्ये एक षटकार आलाय. नितेशचा हा बॉल थोडासा बॉडी लेंथ वरती होता, क्रॉस बॅटेचा स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगला फिल्डिंग त्या ठिकाणी 2ची मागणी केली गेली आणि विकेट इथनं धोक्यामध्ये होती आणि ती विकेट धोक्यामध्ये आहे की नाही हे नक्कीच पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचणं बाकी असेल. पंचांचा कोणत्याही प्रकारचा इशारा नाहीये, म्हणजेच व्यवस्थितरित्या सेफली नक्कीच आपल्या पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे फलंदाज, म्हणजेच 2 धावसंख्या या बॉलवरती कंप्लीट होतील. नितेश हे षटक, मागच्या षटकामध्ये तुम्ही 9 धावसंख्येचं नितेश षटक पाहिलं होतं, त्याच्यामध्ये सफलता 2 होत्या. परंतु या मॅचमध्ये ना दुसऱ्या पाहिलं गेलं तर राऊंडमधनं थर्ड राऊंडमध्ये जाण्याची ही धडपड तुम्हाला पाहायला मिळते संभाजीनगर कुळगाव आणि खरवई या 2 टीमच्या माध्यमातून. रनिंग खूप सुरेखरित्या होती, कोऑर्डिनेशन होतं, कन्व्हर्शन होतं दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. आपण या रनिंग बिटवीन द विकेटमध्ये पाहिलं गेलं आणि धावसंख्या या बॉलवरती 2 अर्जित झाल्या, जिथे गोलंदाज आपल्याला नितेश पाहायला मिळाले. टीमची धावसंख्या 17 ऑन बोर्ड. ओव्हर द विकेटने हा फटका पुन्हा एकदा बॉडी लेंथ वरती 38 सर्कलच्या रिस्ट्रिक्शन मध्ये जे फिल्डर होते त्याच्या अगदी जवळून नक्कीच आपण पाहिला गेला हा चेंडू. तोपर्यंत 2 धावसंख्या रोखू शकणार नाही. पाक कन्व्हर्शन ना तुम्हाला गरजेचाच असतो, कारण संवाद ज्या वेळेला तुम्ही एकमेकांसोबत करता त्यावेळेला तुम्ही चांगल्या धावसंख्या बनवू शकता. तेच जाणलं गेलं 2 फलंदाजाच्या म्हणजेच टँगो आणि सुधीरच्या माध्यमातून आणि लागोपाठच्या या 2 धावसंख्या आपण टँगोच्या बॅटमध्ये पाहिल्या. नितेश यावेळेला रिवर्स अस्त्र बाहेर काढला आणि यू मिस आय विल डेफिनेटली यष्टा दाखवल्या गेल्या आणि त्या वाकवल्या सुद्धा गेल्या. विकेटचं पतन टँगोला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा विकेट इथनं कॅरी करत असताना नितेश आणि लागतो हा षटका क्रमांक 2 धावसंख्या असताना स्कोर वरती त्या ठिकाणी 19. खर्च केला तीही 3 चेंडू फेकत असताना कमबॅक केला नितेशने. बॉल तयार. नितेश पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस चेंडू यष्टीरक्षक बीट झाल्यानंतर दर्जेदार फिल्डिंग त्या ठिकाणी झाली आणि बॉलला अडवला गेला, परंतु पंचांचा इशारा हा न चेंडू. हाईट फॅक्टर जास्त होतं कारण कमरेच्या वरती चेंडू होता, ते शोधलं गेलं पंचांनी आणि पंचांनी लगेच दर्शवलं गेलं की इट्स नो बॉल. विमर चेंडू नक्कीच त्याच्यावरती फ्री हिट हा लागू असेल, कारण ज्या अर्थाने टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येक नो चेंडूवरती फ्री हिट असतो, तशाच प्रकारे पंचांचा इशारा हा फ्री हिटचा चेंडू. टीमची धावसंख्या त्या ठिकाणी 21 या आकड्यावरती. 4 दिवस सलग चालणार ही देखणी स्पर्धाचा 2रा दिवस आणि उल्लेखनीय कामगिरी कालच्या दिवसामध्ये तर राहिली आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये त्या ठिकाणी संध्याकाळच्या सत्रामध्ये नक्कीच आपण फर्स्ट सेमीफायनल नक्कीच या ठिकाणी पाहणार आहोत. कारण कालच्या दिवसामध्ये एक टीम उत्तीर्ण झाली आहे. आजच्या दिवसामध्ये ज्याची उल्लेखनीय कामगिरी राहील ना तोच टीम वाळवली क्रिकेट संघासोबत खेळताना पाहायला मिळेल. यावेळेला फुल लेन चेंडू फ्री हिटचा बॉल ड्राईव्ह करत असताना ऑफ ड्राईव्हचा फटका अगदी जमिनीला घासच बसत, जे गवताचं गालीच आहे त्यावरती घासत हा चेंडू लॉंग ऑफला पाहायला मिळाला आणि परिणामी आपण पाहिले गेले तर ही सिंगल इथनं एकवटली जाते. फ्री हिटचा बॉल होता, फायदा उचलू शकले नाही. 22 ऑन बोर्ड 22 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली गेली आहे. म्हणजे विचार केला गेला या षटकाचा तर अजूनही 2 नक्कीच चेंडू शिल्लक असतील या षटकामध्ये, जिथे षटक क्रमांक 2 नितेश चालू आहे.
धावसंख्या 22. यावेळेला फटका चांगला ओपी चेंडू उचलला गेला गॅप मध्ये खेळतायत आणि बॉल जाईल एक टप्पा घेतल्यानंतर वाईड डिश लॉंग ऑन सी मारेशे पार. या षटकामधला नितेश शाह अगेन्स्ट हा चौकार. ऍक्शन रिप्ले नक्कीच तुमच्या मेगा स्क्रीनवरती होता. अगदी ओपी चेंडू त्याला दिशा दिली गेली आणि वाईडिश लॉंगॉन आणि काऊ गॉर्नरच्या अगदी मधोमध हा चौकार तुम्हाला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या 26. अजूनही शेवटचा बॉल शिल्लक असेल. या षटकामध्ये आल्या 2 दुहेरी धावसंख्या, एक एकेरी धाव ज्या नो बॉलवरती होता, एक विकेट आला आणि त्याच्यानंतरचा हा चौकार 5व्या चेंडूवरती पाहायला मिळतोय. नितेश वैयक्तिक 4 धावसंख्येवरती खेळतोय आणि सुधीरचा विचार केला गेला तर 3 चेंडू फेस करत असताना तोही 7 या धावसंख्येवरती आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय. अजून एक ओपी चेंडू उचलायचा प्रयत्न होता. मिड ऑफ क्षेत्ररक्षक वळता चेंडू खाली अगदी मिड ऑनचा प्रवास त्यांनी नक्कीच केला होता, परंतु झेल हातामधनं इथनं होते ड्रॉप. खूप चांगल्या प्रकारे प्रयत्न नक्कीच त्याने केला होता, कारण बॉडी लँग्वेज जर पाहिली गेली तर अगदी भक्कम बॉडी लँग्वेज आणि त्या अनुषंगाने चेंडू मागे काहीसा प्रवास करणं ना हा कठीण असतो, पण तो सोपा करण्याचा प्रयत्न होता, परंतु अगदी हाताला चाटून झेल जमिनीला ड्रॉप झाला. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला जातोय की 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय आणि 2 षटकांच्या अखेरीनंतर 14.00च्या सरासरीनं टीम पुढे सरकतीये. आता बॅटिंग करणारी ती म्हणजे संभाजीनगर कुळगाव. खूप चांगल्या प्रकारे हा कॉन्टेस्ट रंगेल, कारण बॉलिंग अटॅक टीम पाहिलं गेलं तर खरबईकडे आहे आणि बॅटिंग अटॅक जर पाहिलं गेलं तर टीम छत्रपती नक्कीच कुळगाव या टीमच्या अगेन्स्ट आहे. म्हणजेच ही मॅच ना थोडीशी आता जास्त रफ अँड टफ पाहायला मिळेल, कारण 2 मॅचेस पाहिल्या तर अगदी लो स्कोरिंग मॅच झाल्या, लवकर संपल्या गेल्या. परंतु या मॅच मध्ये ना आता जिवंतपणा ठेवला कोणी गेलाय तर त्या अर्थाने जर बघितलं गेलं तर सुधीरने, कारण सुधीरच्या बॅटमधनं आतापर्यंत चांगले फटके आलात, परंतु आता येणाऱ्या 12 चेंडू मध्ये ना त्याला जास्त धावसंख्या बनवाव्या लागतील, त्या म्हणजेच अगेन्स्ट टीम खरवईच्या खेळत असताना. कुलगाव सीसी छत्रपती सीसी कुळगाव, माफ करा काहीशा चुका, कारण ज्या अर्थाने बदलापूर विभाग म्हटलं गेलं ना तर अनेक सारे राजांच्या नावाने नक्कीच संघ खेळत असतात. हाही संघ छत्रपती सीसी कुळगाव, त्यांच्या विरोधात टीम खरवई. पाहतो यार यावेळेला लो फुल टॉस अटेम्प्ट केलाय, ऑन साइडला ड्राइव्ह केला गेला. लॉंगॉनचा फिल्डर अगदी 3 टप्प्यावरती चेंडूला उचलतोय, फेकतोय नॉन स्ट्रायकिंग वरती, तोपर्यंत फक्त सिंगल. या षटकामध्ये ना आता जास्त धावसंख्या यायला हव्या टीम कुलगावसाठी, कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावसंख्या 28 आल्यात, म्हणजे या षटकामध्ये जर 10 धावसंख्या आल्या ना तर कदाचित 50चा आकडा गाठू शकते टीम कुळगाव, परंतु तो गाठावा लागेल. जो कमबॅक हवा होता टीम कुळगावला तो तर आता झालाय. यावेळेला फुलटॉस चेंडू ऑन साइडला टर्न केला गेलाय, अगदी फाईन लेगच्या जवळून खूपच वेगाने डीप फाईन लेगला हा बॉल पाहायला मिळतो. 2 फिल्डर चेंडू मागे, पण तो अडवू शकत नाही आणि बॉल जाईल फाईन लेग सीमा रेषे पार आणि पंचांच्या इशारा इथं नो +1, म्हणजे या बॉलवरती धाव मिळतील 5. कारण नो चेंडू होता, थोडासा हाईट फॅक्टर जास्त होतं आणि या मॅच मध्ये ना दुसरा हा चेंडू नो पाहायला मिळतोय, कारण नितेशने एक नो चेंडू फेकला गेला. त्याच्यानंतर तुषार जे षटक क्रमांक 30 साठी आहेत आणि तुषारच्या माध्यमातून नक्कीच हा तुम्हाला नो चेंडू पाहायला मिळतोय. नो चेंडू ना एका प्रकारची पर्वणी असते, म्हणजेच तुम्हाला परत तो चेंडू टाकावा लागतो. आता या बॉलवरती आल्या धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात 4, म्हणजे 5 धावसंख्या आल्या आणि येणारा बॉल फ्री हिट, म्हणजे फलंदाजांना एक पर्वणी असेल की क्लीन बोल्ड किंवा कॅच उडते तरी फलंदाज सेफ असेल. अशा प्रकारचा हा फ्री हिट बॉल उघडा डोळे पहा नीट, कारण हा पुढचा बॉल असेल फ्री हिट. तुषार ओव्हर द विकेट. यावेळेला फुल टॉस चेंडू ऑन साइडला फायदा उचलत असताना मिड विकेटला फिल्डर, परंतु फ्री हिटचा चेंडू फायदा मिळणार नाही. स्ट्रायकर एंड वरती फेकी करायची होती, परंतु नॉन स्ट्रायकिंगचा गोलंदाज तुषारने कॉल दिला गेला की फेकी नॉन स्ट्रायकिंग वरती आली पाहिजे. पहा काय दर्जेदार कॉन्फिडन्स होता, कारण कॉन्फिडेंटली तो कलेक्ट सुद्धा केला गेला चेंडू आणि या बॉलवरती परिणामी आपण फक्त सिंगल पाहिली. हा कॉन्फिडन्स असतो, कारण फ्री हिटचा बॉल होता, माहिती होतं मिड विकेटच्या फिल्डरला, हातामध्ये जास्त काळ ठेवला नाही, फेकला गेला आणि टीमची धावसंख्या आता 1च्या साह्याने 35 या आकड्यावरती पोहोचली गेली. 35 ऑन बोर्ड. यावेळेला शॉर्ट ऑफ लाईन बॉडीवरती होता, त्या ठिकाणी फिल्डर जी सफलता मिळाली नव्हती ना त्या फिल्डरला, खऱ्या अर्थाने मागच्या बॉलवरती पाहिलं गेलं, मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर मिड ऑफला होते, आता मिड ऑनला होते. चांगला झेल नक्की इथनं स्वीकारला गेला. 3ऱ्या विकेटचं पतन 35 या आकड्यावरती, नक्कीचा 3रा झटका टीम छत्रपती सीसी कुळगाव क्रिकेट संघाला. यस डीजे गडीबाद 3रा झालाय, कारण फ्री हिटचा बॉल होता त्याच्यावरती सुद्धा झेल उडाली होती, परंतु ती कॅरी केली गेली, परंतु पर्वणी होती त्या ठिकाणी बॅट्समनला, तिथे बचावले गेले, त्याच्यावरती आली सिंगल. आणि आता जर पाहिलं गेलं तर या मॅच मध्ये 3रा विकेट इथनं कॅरी करत असताना तुषार.
नितेश बाद झाल्यात, आता गीतेश गेल्यात मैदानाच्या आतमध्ये. कारण तुषारचं हे षटक जर आपण पाहिलं गेलं तर सुधीरची विकेट नक्कीच यांनी काढली गेली आणि बॉलर तयार. यावेळेला फुल टॉस बॉल बॅटच्या रिदम मध्ये, हा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला प्लॉट मध्ये. बॉल जाईल स्क्वेअर लेग सीमारेषे पार आणि पंच आम्हाला सांगत असताना की इट्स ह्यूज अ मॅसिव्ह 6. गोलंदाजी करत असताना ना प्रमुख अस्त्र असतात. फुल लेन, शॉर्ट लेन, त्याच्यानंतर बघितलं गेलं तर गुड लेन आणि फुल टॉस चेंडू. फुल टॉस चेंडू ना काही गोलंदाजाची एक स्ट्रॅटेजी असते, अस्त्र असतात, परंतु तो वेपन यूज केला होता, परंतु बॅटच्या अगदी रिदम मध्ये हा बॉल पाहायला मिळाला आणि ज्या ठिकाणी फलंदाज अगदी तग धरून होते त्या बॉलवरती आणि त्या चेंडूवरती जर पाहायला गेला तर षटकार आलाय. टीमची धावसंख्या एक षटकाराने जलद गतीने वाढते, कारण नितेश होते बाद झाल्यानंतर बघितलं गेलं तर बाद झाल्यानंतर टँगो सनी बाद झाल्यानंतर आता नितेश मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेला टर्न केला गेलाय, दिशा बघितली गेली, जागा बघितली गेली आणि नोमॅस लाडमध्ये हा नक्की चेंडू पाहिला गेला, परंतु फिल्डर वळले गेले चेंडू खाली आणि परिणामी या बॉलवरती आपण सिंगल पाहिली गेली. सिंगल एकवटली जाते ती म्हणजे 5व्या चेंडूवरती एक षटकार आला. धावसंख्या 41 होती, आता सिंगलने टीमची टोटल वाढत असताना 42 या आकड्यावरती नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते टीमची टोटल जिथे खेळते छत्रपती सीसी कुळगाव. यावेळेला रिव्हर्स शास्त्र बाहेर केले, वॉट शॉट, देखना फटका, अगदी टायमिंग स्ट्रोक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळतोय. अँगल चेंज केला गेला रिव्हर्सच्या माध्यमातून हा देखना षटकार. रूपाचं पारितोषिक आहे जिथे गीतेश होते आणि सन्माननीय दिनेशजी भोईर नक्की साहेबांचे शुभ असते त्याला हे 500 रुपीचं कॅश प्राइज नक्कीच मॅच संपल्यानंतर देऊन सन्मानित करण्यात येईल. खरा त्याने फटका खूप सुरेखरित्या होता, अगदी प्रॉपरली टायमिंग बॅटवरती मिळवला होता हा चेंडू आणि त्याच्या अनुषंगाने जर पाहिलं गेलं तर अगदी डीप मध्ये हा बॉल षटकाराच्या साह्याने पाहायला मिळाला. देखना फटका होता आणि या षटकामध्ये जर विचार केला गेला तर तुषारच्या 2 षटकार आले आणि टीमची धावसंख्या आता 48 या आकड्यावरती. 3 गडी गमावले गेल्यात. एका साईडला जर पाहिलं गेलं तर 2 षटकामध्ये गडी सुद्धा गमावले गेले, परंतु तिसऱ्या षटकामध्ये ना बॅटचा पेस इथनं ओपन केला गेला गीतेशनी आणि गीतेशच्या बॅटमध्ये एक षटकार आला आणि नितेशचा विचार केला गेला तर नितेशच्या बॅटमधनं सुद्धा एक तुषारच्या अगेन्स्ट षटकार आला होता. 48 या आकड्यावरती टीमची टोटल पोहोचली गेले, जिथे बॅटिंग करते टीम छत्रपती सीसी कुळगाव क्रिकेट संघ. नावातच सर्व काही आहे, कारण मागच्या मॅचमध्ये पाहिलं गेले तर अगदी दमदार पद्धतीने ही टीम जाणता राजा बदलापूर या टीमला नक्कीच हरवून पुढे सरकली गेली, परंतु या मॅचमध्ये आता टीम खरवईशी त्यांची फाईट बॅक नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ निखिल यांच्याकडे. विकेट पुन्हा एकदा फटका खेचला गेला, हा फटका समालोचन कक्षामध्ये आमच्या सीमारेषा पार हा षटकार. टॉस होता त्याच्यावरती षटकार आला आणि लगेचच कमबॅक करत असताना निखिल ना कमबॅक गरजेचा होता, कारण टीमची धावसंख्या 54. मी आधीच म्हटलं होतं की 50 ते 55 धावसंख्येवरती ना टीम कुळगाव जाऊ शकते आणि त्याच टार्गेटवरती आता पोहोचली गेली अगेन्स्ट खरवईच्या खेळत असताना. ओ द विकेट पुन्हा एकदा बॅकफुटला गेले, ऑन साईडला फक्त दिशा देत असताना डीपमध्ये स्क्वेअर लेगला फिल्डर त्या ठिकाणी उचलतात आणि फेकतात, तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. सिंगल मिळाली गेली कारण त्या ठिकाणी फिल्डर अगदी तैनात होते जे मिड विकेटच्या अगेन्स्ट होते. स्क्वेअर लेगचा प्रवास नक्कीच त्यांनी गेला होता अगदी थोडेसे पुढे सरसवत असताना आणि एकच धावसंख्या इथनं कंप्लीट झाली आणि टीमची धावसंख्या 56 या आकडावरती. या षटकामधले ना अजूनही 3 बाकी असतील चेंडू, म्हणजेच एखादा षटकार एखादा चौकार नक्कीच जर कुलगाव टीमच्या स्कोर कार्ड वरती आला ना तर एक चांगला फायटिंग स्कोर निर्माण होईल. अकुट्टापाचा बॉल ऑन द टोस खेळायचा होता एसटीच्या मागे, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण, कारण बीड झाले एसटी रक्षक, त्याच्या हाताच्या दूरवरती हा चेंडू होता, उचलला जातो चेंडू, तोपर्यंत परिणामी
फक्त सिंगल 2 चेंडू आहेत. म्हणजेच याच गोष्टीचा विचार करते डगआउट मधले सर्व फिल्डर आणि त्यांच्या मनोमनी हीच इच्छा असेल की या 2 चेंडूवरती ना एखादा मोठा फटका आला ना तर 60च्या पुढे आपली टीम जाऊ शकते. कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकांच्या मॅचमध्ये तुम्हाला 50 ते 55 हा चांगला फायटिंग स्कोर निर्माण करावाच लागतो. तो फायटिंग स्कोर तर निर्माण केलाय खरवईच्या अगेन्स्ट खेळत असताना टीम कुलगावने. परंतु येणाऱ्या 2 चेंडूवरती ना किती धावसंख्या जोडल्या जातील. कारण सध्या लयमध्ये असलेला खेळाडू म्हणजे सर्वांच्या नजरा नितेशकडे लागलात, ज्यांनी 10 चेंडू फेस करत असताना 25 धावसंख्येचं महत्त्वाचं योगदान दिले. आणि त्या ठिकाणी गीतेशचं बघितलं गेलं तर एक षटकार आणि एक सिंगलच्या साह्याने तोही 7 या धावसंख्येवरती खेळतोय. पार्टनरशिप ना खूप चांगल्या प्रकारे बिल्डअप होते. ज्या अर्थाने बाद झाले टँगो, सनी बाद झाले, त्याच्यानंतर पूर्णपणे जिम्मेदारी आता नितेशने आपल्या खांद्यावरती स्वीकारली गेली आहे. बहुत यार बॅकफुटला गेला, ऑनसाइडला उचलला गेला हा फटका, बॅकच्या स्लॉट मध्ये हाही चेंडू तुम्हाला पाहायला मिळतोय आणि बॉल जाईल मिड विकेट, सी मारायचे पा. इट इज अ कडक वरती चेंडू परफेक्टली ओपीचा चेंडू आणि फक्त दिशा देत असताना मिड विकेट झोन कव्हर करत असताना अगदी लाटांवरती वाऱ्याच्या स्वार होऊन हा षटकार तुम्हाला नितेशच्या बॅटमध्ये पाहायला मिळतोय. एका हाती किल्ला लढवतोय कारण 31 धावसंख्या वैयक्तिक नक्कीच त्यांनी बनवल्या गेला आणि टीमची धावसंख्या 62 या आकड्यावरती. 3 गडी गमावू जाऊ दे तरीही काही फरक पडणार नाहीये हेच नितेश सांगत असताना आणि आपल्या कुलगाव टीमचा झेंडा कशा प्रकारे रोवायचा आहे ना तेच दाखवत असताना टीम खरवईच्या अगेन्स्ट खेळत असताना टीमची धावसंख्या 62. पहिल्या सत्रामधला हा शेवटचा लास्ट बॉल टू गो फ्रॉम निखिल. हाई फटका चांगला खेळण्याचा प्रयत्न, एसटी रक्षक बीट फाईन लेक आणि थर्ड मॅन फक्त पाहत राहिले आणि बॉल पाहता पाहता लॉंग स्टॉप सी मारायचे पार. शेवटच्या बॉलवरती हा चौकार. कारण 2 षटकामध्ये आपण पाहिला गेला तर पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या धावसंख्या 15, कमबॅक केलं त्या ठिकाणी नितेश याने फक्त 12 धावसंख्येचं षटक हाताळलं. पण तो तुषारचं षटक ना थोडंसं महागडं ठरलं गेलं. जर पाहिलं गेलं तर एक विकेट आला तरी त्याच्या षटकामध्ये आल्या 19 धावसंख्या आणि शेवटच्या निखिलच्या षटकामध्ये ना 18 धावसंख्या आल्यात. म्हणजे विचार केला गेला तर ज्या खरवई टीमचा बॉलिंग अटॅक पहिल्या मॅचमध्ये आपल्याला सुरेख पाहायला मिळाला ना तोच बॉलिंग अटॅक या ठिकाणी तुडवला गेला तो म्हणजे छत्रपती सीसी कुळगाव या क्रिकेट संघाने. आणि एक मोठं डोंगर त्या ठिकाणी रचलं गेलं ते म्हणजेच 66 धावसंख्येचं. 67 धावसंख्या त्या ठिकाणी बनवाव्या लागतील आता टीम खरवई क्रिकेट संघाला. या धावसंख्येना डिफेन्स सुद्धा होतील, या धावसंख्या चेस डाऊन सुद्धा होतील. कारण क्रिकेट मध्ये काही इम्पॉसिबल नसतं. खऱ्या असताना ज्या अर्थाने आपण फास्ट अँड फ्युरियस बॅटिंग पाहिली गेली त्या ठिकाणी नितेश यांची वैयक्तिक खूप चांगल्या धावसंख्या नक्कीच त्यांनी बनवल्या गेल्या. 32 धावसंख्येवरती नक्कीच तो खेळत होता. एका हाती त्यांनी नक्कीच किल्ला लढवला गेला या मॅचमध्ये आणि 66 धावसंख्या बनवत असताना 67चं टार्गेट त्या ठिकाणी ठेवलं गेलं ते म्हणजे टीम खरवई क्रिकेट संघासमोर. या धावसंख्या डिफेन्स होतील का, या धावसंख्या चेस होतील का, याचं उत्तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या सत्रात मिळेल. मी तुर्ता थांबेन, मी इन्व्हाइट करेन कॉम्बॉक्समध्ये आपण थोडंसं चेंजेस करूया, परिवर्तन करूया आणि ऐकूया आपण त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर रोशनजी संते यांचा आवाज. मी तुर्ता थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, अनुभवत राहा, पाहत राहा आमदार चषक 2021 हे सुमधुर पर्व. धन्यवाद.
थँक्यू सो मच. तर यापुढील सामना असेल जय हनुमान क्रिकेट संघ ढोके विपक्ष संभाजीनगर कुलगाव या दोन संघांमध्ये. दोन्ही संघाकडे विनंती असेल टॉससाठी या. ढोके संघाने किती उपस्थित आहेत तर विनंती असेल संभाजीनगर कुलगाव टीमचे कॅप्टन त्वरित यायचं आहे. 67 धावांचं लक्ष्य आहे. गौरव म्हात्रे अंतरा साथ देतोय. समीर भगत ही जोडी आणि गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय. नितेश 24 चेंडू आणि 67 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे आई गावदेवी खरवई या संघासमोर. राईट मोर द विकेट. पहिला चेंडू ऑन साइडला भिडकावून दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय सीमा पार. षटकार. धावसंख्या 6. पहिल्या चेंडूवरती दमदार आघात करतोय फलंदाज गौरव म्हात्रे. गौरव म्हात्रेने आपले इरादे स्पष्ट केलेले आहेत. पहिल्या चेंडूची षटकार ठोकलाय. 67 धावांचं खूप मोठं लक्ष्य आहे त्यामुळे त्याला देखील माहिती आहे सुरुवात ही चांगली करावी लागेल आणि ती सुरुवात करून दिली आहे गौरव म्हात्रेने. तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे कारण की शैलीवरती आक्षेप घेतलेला आहे नितेशच्या आणि त्यामुळे तिसऱ्या पंचांची मागणी नक्कीच केलेली आहे. मंगेश भोईर जात आहेत तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघू शकाल. तर टॉस साठी दोन्ही संघटना किती उपस्थित आहेत. जय हनुमान क्रिकेट संघ ढोके विपक्ष संभाजीनगर कुलगाव या दोन टीम मध्ये. जितेश भोईर यांच्या शुभ हस्ते आपण करूया हा टॉस. सामना 4 षटकांचा असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. 6 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्ग सज्ज तो गोलंदाज नितेश. राईट राऊंड विकेट. यावेळी सुरेख फटका आपण पाहतो. गॅप शॉट सिलेक्शन. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल. 10 धावा धावफलकावरती आहेत. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फर्स्ट लाईफ बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे संभाजीनगर कुलगाव या टीमने टॉस जिंकून या पुढीलच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये आपण बघू शकाल आयोजकांचा संघ जय हनुमान क्रिकेट संघ ढोके. यावी सुरेख फटका पाहायला मिळतो. चाबुक शॉट आणि चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. धावसंख्या 4 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 14 धावफलकावरती आहेत. 2 चौकार 1 षटकार आलाय. गौरव म्हात्रेच्या बॅट मधून पॉवर प्ले षटकामध्ये कशी फलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण दाखवतोय गौरव म्हात्रे. अजून एक चांगला स्ट्रोक बिग हिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल केला ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. परंतु जीवनदान मिळत आहे गौरव म्हात्रेला आणि 2 धाव मिळत आहेत आई गावदेवी खरवई टीमला. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 16 धावा धावफलकावरती. षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात करून दिली आहे आई गावदेवी खरवई टीमला फलंदाज गौरव म्हात्रेने. जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल. बिग फाईट मॅच आपण पाहतोय. अस्तित्वाची लढाई सुरू आहे या दोन संघांमध्ये. यावेळी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न फर्स्ट लाईट डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते.
आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे गावदेवी खरवई या टीमची 16 धावा बनवायचेत, 67 धावा अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 51 धावांची गरज. डीजे 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. 17.00 चे सरासरीने प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी गावदेवी खरवई या टीमला. नवीन गोलंदाज तेजस ठाकरे येतोय उर्फ टँगो या नावाने सुपरिचित. टँगोच्या नावाने हा संघ ओळखला जातो. छत्रपती सीसी कुलगाव संघ. 18 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. यावी सुरेख स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम स्ट्रोक आणि चेंडू जातोय स्वीपर कव्हर सीमारेषेच्या बाहेर. चौकार. सर्किल आपण पाहू शकाल 20 धावा धावफलकावरती जिंकण्यासाठी अजूनही 47 धावांची गरज आहे. चौकार आलाय फलंदाज समीरच्या बॅट मधून. अप्रतिम स्ट्रोक आपण पाहिला या चेंडूवरती. पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय गोलंदाज तेजस ठाकरेचं. फलंदाज समीरने. समीर भगत आणि गौरव म्हात्रे ही जोडी पाहायला मिळते. चोख प्रत्युत्तर देताना आपण पाहू शकाल खरवई टीमला. यावेळी चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत लॉंगॉनला. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या एकने पुढे सरकेल 21. 21 धावा धावफलकावरती. जय हनुमान क्रीडा मंडळ ढोके आणि सन्माननीय हेमंतदादा भोईर यांच्या माध्यमातून आमदार चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन, मानाची सन्मानाची आणि लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा आमदार चषक 2021 चं हे भव्य दिव्य आयोजन. तेजस ठाकरे पुन्हा एकदा सज्ज होते. स्ट्रायकिंग फलंदाज गौरव. स्विच हिट करण्याचा प्रयत्न आपण बाजू चेंडू ट्रॅव्हल होतोय. शॉट थर्डमॅनच्या दिशेने फर्स्ट स्लिप मध्ये जिथे संघ नायक आहेत गिरीश. एकही धाव मिळत नाही. चेंडूवरती डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे 21 धावा धावफलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही पाहिलं गेलं तर 46 धावांची गरज आहे. समीकरण थोडस महाग झालेलं आहे कारण की ज्याप्रमाणे पहिल्या इनिंग मध्ये छत्रपती सीसी कुलगाव टीमने 4 षटकांमध्ये 66 धावांचं डोंगर उभं केलं होतं आणि 67 धावांचं खूप मोठं लक्ष ठेवलं होतं आणि त्याला प्रत्युत्तर देताना 21 धावा धावफलकावरती स्ट्रॉंग अपील. पायचीची यावेळेस अपील फेटाळून लावलेली आहे. राजेश भोईर सर आहेत. स्ट्रॉंग अपील केली होती पायचीची. सलग 6 दुसरा चेंडू डॉट बॉल येतो. धावसंख्या स्थगित आहे 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवरती जरूर चौकार आला होता. त्यानंतर सुरेख कमबॅक करतोय हा गोलंदाज तेजस ठाकरे. या षटकामध्ये आपल्या नावाला साजेशी कामगिरी करतोय. अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर कंप्लीट केली. खूप चांगलं क्षेत्ररक्षण वाईडिश लॉंग ऑफला आणि तोपर्यंत पूर्ण होतं ते 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 2 ने पुढे सरकेल 23. 23 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. या षटकामध्ये धावसंख्येला अंकुश लावलाय. धावसंख्येला लगाम लावलाय. धावसंख्येला ब्रेक लावलाय गोलंदाज तेजस ठाकरेने. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्रायकिंग फलंदाज रन मशीन गौरव. यावी सुरेख फटका परंतु फटका फसलाय. झेलची शक्यता असेल आणि झेल होतोय ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका हा क्रिकेटचा खेळ. पुन्हा एकदा जीवनदान मिळते गौरवला आणि 2 धावा मिळतात आई गावदेवी खरवई टीमला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती
गावदेवी खरवई या टीमची 25 धावा टार्गेट आहे. 67 धावांचं उर्वरित समीकरण. येणारे 12 चेंडू जिंकण्यासाठी 42 धावांची गरज. डीजे आणि संतोष भिवले यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. 42 धावा कंपल्सरी बनवाव्या लागतील. नवीन गोलंदाज येतो या तिसऱ्या षटकामध्ये. गिरीश जो संघनायक आहे छत्रपती सीसी कुलगाव या टीमचा. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 42 धावांची गरज आहे. एकही फलंदाज गमावला नाहीये. ही जमेची बाजू आपण पाहतोय. आई गावदेवी खरवई टीम साठी 21.00 च्या सरासरी प्रति षटकामागे धावा बनवाव्या लागतील. इथून टॉप गिअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. यापुढे सामना असेल ढोके विपक्ष संभाजीनगर कुलगाव या दोन संघांमध्ये. टॉस जिंकलेला आहे कुलगाव या टीमने. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे. गिरीश राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी अपेश करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. चेंडू पट नो मॅन्स लँड झोन मध्ये एक धाव तर कंप्लीट केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या दोन्ही पुढे सरकेल. 27. 27 धावा धावफलकावरती आहे. जिंकण्यासाठी 11 चेंडू आणि 40 धावांची गरज. 11 चेंडू 40 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. हे षटक फार महत्वाचं असेल. हे षटक या सामन्याचं प्रतिबिंब असेल. यावेळी चांगला चेंडू ऑनटॉसचा फटका आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते. चेंडूची धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 28. 28 धावा जिंकण्यासाठी 39 धावांची अजूनही गरज आहे. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 10 चेंडू 39 धावांची गरज आहे. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल गौरव म्हात्रे आणि फलंदाज समीर भगतला. राऊंड विकेट संगणक गिरीश. यावेळी बॅटची आतली कडा घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय. यष्टरक्षक तेजस ठाकरेच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती 12 मिनिटे. धावसंख्या स्थगित आहे 28 या आकड्यावरती. समीकरण थोडंस महाग झालंय कारण की येणारे 9 चेंडू जिंकण्यासाठी 39 धावांची गरज आहे. 39 धावा या कंपल्सरी बनवाव्या लागतील. गौरव मात्र एकाकी किल्ला लढवतोय. एकपात्री अभिनय दाखवतोय. या सामन्यामध्ये एकाकी झुंज देतोय. यावी सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतो. अप्रतिम टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला आणि तेवढाच चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. पहिला मोठा धक्का बसतोय. गौरव बॅक टू द पविलियन. गरज आहे. या सामन्यावरती मजबूत पकड निर्माण केली आहे छत्रपती सीसी कुलगाव या टीमने. यावेळी चांगला चेंडू परंतु लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा येतो. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 29. जिंकण्यासाठी 38 धावांची अजूनही गरज आहे. 8 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 8 चेंडू आणि 38 धावांची गरज. राऊंड विकेट गिरीश. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो फॉलो थ्रू मध्ये. खूप चांगले क्षेत्ररक्षण गिरीशचं. एकच धाव मिळते. चेंडू 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 30 धावा जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 37 धावांची गरज. 6 षटकार आणि 1 सिंगल.
इक्वेशन आहे या सामन्याचं. यावेळी सुरेख फटका आपण पाहतो. लॉफ्टेड क्षेत्ररक्षक आहेत, खूप चांगला प्रयत्न केला होता, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. वाईड इस्ट लॉंग ऑन, सीमारेषेच्या बाहेर षटकार. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. ऍक्शन मध्ये असतील या सामन्यामध्ये. दुसऱ्या फेरीमधील दुसरा सामना असेल. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होते गोलंदाज नरेश ठाकरे. हाफ ट्रॅकर आपण पाहतोय. लाईन पाहावी लागेल, लाईन नक्कीच चुकीची आहे. 55 व्हाईट बॉलचा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 37 37 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी 30 धावांची गरज आहे. कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळावं लागेल. 6 चेंडू मध्ये 5 षटकार मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतो. ड्राईव्ह करतोय चेंडूला, चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉट एक्स्ट्रा कव्हरला. 1च धाव मिळते. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल आपण पाहू शकाल. 38 धावा जिंकण्यासाठी अजूनही 29 धावांची गरज आहे. 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. यावी स्क्रीन बॉल यष्ट उद्ध्वस्त दांडी गोल. यू मिस आय डेफिनेटली. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय गावदेवी खरवई या टीमला. राजू बॅक टू द पवेलियन. या पुढीलच्या सामन्यामध्ये ढोके संघाला सुवर्ण संधी असेल, कारण की ढोके संघ प्रथम फलंदाजी करेल. टॉस गमावलेला आहे. नरेश गोलंदाजी मार्कवरती. फक्त औपचारिकता शिल्लक आहे, कारण की 4 चेंडू शिल्लक. जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. नवीन फलंदाज कल्पेश येतोय. फुल टॉस चेंडू बिग हिट करतोय. क्षेत्ररक्षक आहेत आणि सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय गावदेवी खरवई या टीमला. कल्पेशची खेळी संपुष्टात.
सुरू आहे पराभवाचं अंतर कमी करण्यासाठी. यावेळेस पुन्हा एकदा मिस्टामिंग स्ट्रोक आहे, झेलची शक्यता असेल आणि झेल होतोय ड्रॉप. हॅट्रिकची संधी देखील होती आणि नक्कीच संधीचं सोनं करू शकला नाहीये क्षेत्ररक्षक, अथवा नक्कीच हॅट्रिक देखील पूर्ण झाली असती गोलंदाज नरेशची. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. यावेळेस बॅटच्या आतल्या कडा लागून चेंडू ट्रॅव्हल होत आहे. शॉट फाईन लेगच्या दिशेने. एकच धाव मिळते आणि धावसंख्या 1ने पुढे सरकेल. 40 धावा धावफलकावरती आहेत. खूप मोठा विजय यावेळेस मिळवतोय तो म्हणजे छत्रपती सीसी कुलगाव संघ. 1 चेंडू शिल्लक आहे, फक्त औपचारिकता शिल्लक. 1 चेंडू आणि जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. यावेळेस चांगला चेंडू येतो डॉट आणि सामना फिनिश. सामना जिंकलाय या मैदानावरती छत्रपती सीसी कुलगाव या टीमने आणि संघ दाखल होतोय या स्पर्धेच्या क्वार्टर फायनल मध्ये. हार्दिक हार्दिक अभिनंदन कुलगाव टीमचं. दोन्ही संघांना विनंती असेल लाईनअप करायचं आहे, शेक हँड करायचं आहे आणि त्यानंतर मैदान सोडायचं आहे. तर विनंती असेल प्रेक्षकांना, खेळाडूंना आणि आमच्या मान्यवरांना की रस्त्यामध्ये रिक्षा पार्किंग केलेली आहेत. रस्त्यामध्ये जो मेन रस्ता आहे त्या रस्त्यामध्ये रिक्षा पार्किंग केलेली आहेत. विनंती असेल कोणाचे असतील ते आपण त्वरित बाजूला काढायचे आहेत. पार्किंग